सध्या नागपूरच्या गल्ली गल्लीमध्ये कट्ट्याकट्ट्यावर एक चर्चा रंगली की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभा निवडणूक ही बिनविरोध का होऊ नये। जर आम्ही सध्या नागपूरच्या तिरंगा चौकामध्ये आहे, आपण बघू शकतो की सकाळच्या चायच्या कट्ट्यावर जे मित्र जमतात ते अशा प्रकारचे होर्डिंग किंवा छोटे छोटे पॉम्पलेट घेतले आहेत त्यांनी आणि ते प्रचार करतात की कुठेतरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची निवडणूक ही बिनविरोध व्हायला पाहिजे। नागपूरचा तिरंगा चौक आहे हा नागपूरची खाऊगल्ली म्हणून ओळखला जातो। इथे वेगवेगळ्या भागातले जे नागरिक आहेत ते सकाळला नाश्त्याला चाय प्यायला येतात आणि वेगवेगळ्या विषयावर चर्चा करतात। तशीच चर्चा सध्या नागपूरमध्ये जी रंगली ती या कट्ट्यावर देखील किंवा या चौकात देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। नागपूरकरांचं काय मत आहे, त्यांना असं का वाटतं की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची निवडणूक ही बिनविरोध व्हायला पाहिजे, का वाटतं तुम्हाला? कसं आहे की नितीनजी हे नागपूर क्षेत्राचं 2 वेळा प्रतिनिधित्व करत आहे आणि प्रतिनिधित्व करताना नुसतं प्रतिनिधी म्हणून नाही आहे तर त्यांनी कामं पण भरपूर केले आहे। नुसते कामं या शहरात नाही केले, म्हणजे नागपूर मतदारसंघात नाही केले, तर पूर्ण देशात केले आहे। देशाच्या गल्ली बोळामध्ये त्यांनी जे कार्य केलेले आहे, तर असा जो व्यक्ती आहे की जो व्यक्ती संपूर्ण काम करतो आहे, देशाची पण काळजी घेत आहे, अशा व्यक्तीची निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे। त्याच्या विरोधात कोणी उभं नाही राहिलं पाहिजे, कारण चांगला काम करणारा व्यक्ती आहे तर त्याची निवडणूक ही बिनविरोध व्हावी असा आमचा विचार आहे। आपण पाहतो की संपूर्ण देशामध्ये म्हणजे सर्वपक्षीय नेते असेल, भाजप विरोधी पक्षाचे नेते देखील असेल, ते केंद्रीय गडकरी यांना मानतात। म्हणून असं वाटतं तुम्हाला नागपूरकर म्हणून आपलं नैतिक कर्तव्य आहे की आपण त्यांच्यासोबत उभं राहावं? आज नागपूरची शान नितीनजी गडकरी आहेत आणि त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जे कामं केलेले आहेत त्याच्यामुळे ते प्रसिद्ध आहे आणि ते एक विकास पुरुष म्हणून ओळखल्या जातात। बरं, ते करप्टेड नाही आहे, कोणत्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये नाही आहे आणि इतर पक्षही त्यांचं नाव घेतो आणि इतर पक्षाचे नेतेही त्यांना मानतात। त्यांनी पक्षपात कुठे केलेला नाही, त्यांनी लोकांचे कामं केलेले आहे, कोणत्याही प्रकारचे कामं असो त्यांनी हाताळलेले आहे। आणि आपण निवडणूक करतो ती फक्त एक चांगला व्यक्ती निवडून देण्याकरता, आणि जर चांगली व्यक्तीच समोर आपल्या उभी आहे तर मला तरी वाटते नागपूरकरांनी एक ऐतिहासिक आणि सर्व पक्षही मिळून एक ऐतिहासिक निर्णय तयार करायला, एक मिसाल तयार करायला पाहिजे आणि गडकरी साहेबांना बिनविरोध निवडून आणायला पाहिजे। लोकशाहीमध्ये निवडणुकीला खूप जास्त महत्त्व दिलं जातं, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं तुमची जी मागणी आहे सर्वांना पटेल आणि वेगवेगळे जे राजकीय पक्ष आहे ते खरंच मान्य करेल? विशेष करून काँग्रेस इथे प्रबल दावेदार आहे, ते त्यांनी मान्य करायला पाहिजे। गडकरी साहेब हे जे आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत पूर्ण ओळखणारा चेहरा आहे, ते राष्ट्र विकास करणारे आहे। जसं नागपूरचा विकास केला त्यांनी तसा तो राष्ट्रांचा विकास पण ते खूप चांगला केलेला आहे। तर विकासासाठी, भारताच्या विकासासाठी जो देश आणि विदेशामध्ये गडकरी साहेबांची गरज असल्यामुळे त्यांना हा जो विपक्ष जो तुम्ही म्हणून राहिलेला आहे त्यांनी पण हा मुद्दा मानला पाहिजे की त्यांना अविरोध निवडून आणला पाहिजे। आदर्श राजकारणी म्हणून अशी ओळख नितीन गडकरींची संपूर्ण देशात निर्माण झाली असं वाटतं? बिलकुल, आदर्श राजकारणी याच्यासाठी म्हणेल की प्रत्येक टप्प्याचा व्यक्ती त्यांना प्रेम करतो आणि प्रत्येक टप्प्याच्या व्यक्तीला माहिती आहे की नितीनजी जे काम करतात ते सर्वांसाठी करतात, प्रत्येक धर्मासाठी, प्रत्येक जातीसाठी। ते फक्त ज्या व्यक्तीला आवश्यकता आहे कामाची, शहराची, कुठल्याही गावाचं कुठलंही काम असो ते पूर्णपणे आणि पूर्ण डिवोटेड काम करतात। जसं शेवटला प्रश्न मी तुम्हाला विचारतो, तुम्ही हे जे पॉम्पलेटच्या शेवट एक क्वेश्चन मार्क केला आहे की नितीन गडकरी यांची निवडणूक अविरोध का नाही, मग हा प्रश्न कोणासाठी आहे तुमचा? हा नागपूरकर जनतेसाठी आहे आणि म्हणजे विरोधी पक्षांसाठी पण आहे की जेव्हा तुम्ही म्हणता की बा हे विकास पुरुष आहे, म्हणजे विरोधकांनी पण ते मान्य केलेलं आहे, तर मग त्यांची निवडणूक ही अविरोध का नाही हा आमचा प्रश्न। आपण बघू शकतो की नागपूर लोकसभेसाठी विरोधी पक्ष म्हणून प्रमुख दावेदार काँग्रेस आहे आणि आता काँग्रेसला नागपूरकरांच्या जनमताचा विचार करावा लागेल। कुठेतरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जी प्रतिमा आहे ती संपूर्ण देशामध्ये विकास पुरुष म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि पक्षापलीकडे जाऊन वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांचे नेते असेल, राष्ट्रीय पक्षांचे नेते असेल ते त्यांना मानतात आणि त्यामुळे नागपूरकरांना देखील असं वाटतं की तोच आदर्श नागपूरकरांनी बाळगावा, तो आत्मसात करावा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बिनविरोधी लोकसभेमध्ये पाठवावं। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।